आणि आपण मारतोय हा शेवटचा लॅप खतरनाक पद्धतीने, खतरनाक भावा, धाडधूड धाडधूड। जिम बडीज के साथ गो कार्टिंग की रेस लगाने वाला हूँ। अरे कैसा आगे जा रहा है मेरे? ही माझी गाडी बंद पडली मध्येच, अचानक आपलं इंजिन बंद आहे। हेलो गाइज एंड वेलकम टू अनदर डे विद जस्ट अनदर निखिल। और आज मैं व्लॉग की शुरुआत सीधा बाहर से कर रहा हूँ क्योंकि आज स्पेशल डे है और स्पेशल डे पे मैं मेरे जिम बडीज के साथ गो कार्टिंग की रेस लगाने वाला हूँ। ये कोणाला सांगू नका, पण फर्स्ट टाइम आहे आपलं, ह्यांना माहीत नाही, पण मी ह्यांना ह्यांची वाट लावणार आहे ह्यांची। बाय द वे मी इंट्रोडक्शन करून देतो, हा साहिल आमचा जिम बडी आहे। ह्याच्यामुळे सगळे प्लॅन आमचे रद्द होतात। खरं तर गो कार्टिंगचा प्लॅन 3 दिवस आधीच व्हायला पाहिजे होता। और ये क्या तारा रंपम का सैफ अली खान, तारा रंपम का सैफ अली खान। डीजी व्लॉग्स, बाय द वे डीजी व्लॉग्स आज हमारे साथ है, हम लोग ये कोलैब व्लॉग है। अरे भाई अपनी गाड़ी इतना वूम 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 करके जाएगी ना, देव कान के बाजू से ऐसा वूम करके आवाज आएगा तो वो मैं रहूंगा। काय असतं त्या फॉर्म वरती, मतलब ये मरवीर गया तो अपने ऊपर ना। सिद्धांत आज गेलास कुठे गेलास? गो कार्टिंग करता करता गेलास, अशी लोकांना सांगण्यासारखी पण माऊत नाही ना। ये हे आता हे आपल्याला दिलंय, कार्ड्स आपल्याला दिलेत आणि हे आता आपण त्यांना सबमिट करणार आणि त्यांच्याकडनं ब्रीफिंग घेणार आहे। सबमिट करूया हे। आणि हे रेडबुल बघ, यांचं रेडबुल यांचं पिऊन संपत नाही, बोलतो रेडबुल पिऊन गाड्या चालवणार, हां त्याशिवाय एनर्जी येत नाही। नखरे रे नखरे खरंच। आता मी ब्रीफिंगला थांबलो आहे, पण मजाक नाही, अभी मेरी की थोडी थोडी फटणे लगी आहे, कारण मी त्यांना फुल कॉन्फिडन्सने बोललो आहे की मी हरवणार। पण आई शपथ माझं पहिल्यांदा आहे इकडे, आपल्याला काय ना धड 4 व्हीलर चालवता येत ना काय चालवतं आहे, बाकी सगळ्यांना ना गाड्या चालवता येतात। पण आले तुफाने किती जिद्द ना सोडली, आपण बोलतच असतो। त्यामुळे आज पण चा भाऊ जिद्दीने लढणार, जिद्दीने प्रयत्न करणार आणि यांना हरवणार। तोपर्यंत ट्रॅक वगैरे बघून घ्या। ते असं म्हणालेत की कपडे वगैरे तुमचे खराब होऊ शकतात, कारण की ट्रॅकवरती जे पाणी वगैरे साचले ते उडू शकतं। त्यामुळे यांनी आज आपण घातलेली आहे लाईट ब्ल्यू कलरची जीन्स। मला असं वाटतंय पुरी काळी होणार आहे ती जायपर्यंत। तोपर्यंत आता ट्रॅक वगैरे बघून घ्या कसं आहे काय आहे। आमची लेवल 2 आहे, इकडे 2 लेवल आहेत, लेवल 1 आणि लेवल 2। लेवल 1 पण सेमच ट्रॅक आहे, फक्त त्यांची गाडीची स्पीड जी असते ती थोडी कमी असते आणि लेवल 2 ची प्रॉपर स्पीड असते। आणि आम्ही लेवल 2 घेतलेला आहे, कारण माझा मित्र बोलला की लेवल 1 ट्राय नको करू, लेवल 2 ट्राय कर। ट्रॅक बघा। हा हे जे काय गॉगल लावून जी शानपट्टी करतोय, तुला माहिती आहे माझ्याकडे पण गॉगल आहे। मी माझा लावला तर तुम्हाला तुमची अवकात समजेल की माझ्याकडे काय गॉगल आहे। अभी दिखाता हूँ, 3 2 1 चेंज। टाणा देव समजला काय विषय? बघ काय आहे विषय, बघ काय आहे। क्रिकेट खेळायला झालंय हा बघ, रोहित शर्मासाठी मी हा गॉगल घेतला होता। रोहित शर्माची जी रील होती, साहिल देतो की नाही, हिरो दिख रहा है की नाही तेरा भाई, लास्ट हां लास्ट घाला, जेवढे पण गॉगल घालायचे तेवढे घाला, पण ह्याला भीट नाही आहे भावांनो, ह्याला भीट नाही आहे। आता आपल्याला व्हिडिओ बघायचा, त्या व्हिडिओमध्ये सगळी ब्रीफिंग असणार आहे, ते लोक सांगणार तसं करायचं आपल्याला। आता ते बोलले हे जे आहे ते आपल्या राईट साईडच्या हातामध्ये घालायचं आहे फॉर सेफ्टी, कारण की राईट साईडला गरम असतं। ओहो वेटर, हे काय केलंय, हे काय केलं मित्र, हे काय केलंय? त्रिलोक मधले वेटर वाटतंय। हा बघ डाकूवाला लुक मारलाय आपण, डाकूवाला लुक। अरे ये बापू लग रहा है, डाकू नाही बापू। ते म्हणाले की फोन वगैरे अलाउड नाही आहे, तर आपण त्यांना बोलूया, विचारूया की गोप्रो वगैरे काय अलाउड आहे का। तर हा फोन जाणार आता आतमध्ये लॉकरमध्ये, चावी लागणार त्याला। तो विचारला आम्ही त्यांना, ते म्हणाले की गोप्रो हेलमेटला लावू शकतो। अभी हम लगाएंगे गोप्रो हेलमेट को और अपने को फुटेज मिल जाएगा। और ये अपना हेलमेट सेट हो गया है पूरा, गोप्रो वगैरह लगा के, गोप्रो नहीं है एक्चुअली Insta360 है, आपण Insta360 वगैरे लावलेलं आहे आणि आपल्याला फुटेज मिळणार आहे। म्हणजे हे सगळं केलेलं आहे आपण अरेंज ब्लॉगसाठी।
बघा रेसिंग चालू होईल पुढच्या 5 मिनिटांमध्ये. चला भाई, आपल्या गाडीचा नंबर आहे 2 नंबर. खरं तर हा नंबर मला पाहिजे होता, 24 नंबर देवचा, आपला साईलचा. देव पुढे, लेट्स गो. आणि हे एम्बापू इज पिछे. मला वाटतं ना आता रेस वगैरेचं सगळं विसरून जावं लागणार आहे, कारण की रिस्की शॉट होऊ शकतो आपल्यासोबत. ते नको व्हायला म्हणून आपण रेस वगैरे थोडं लांब ठेवून पहिला आधी चालवायला शिकणार आहे व्यवस्थित. इंजिन चालू केलेलं आहे. देव थोडा पुढे गेलेला आहे. देव हा टाईल्स गेलेली आहे. हा हो आईच्या गावात चला गणपती बाप्पा मोरया. ऐक हो आय शपथ. फुल टर्न मेरे आगे बच जाने का ये पहले मेरे को बोला मैं पहली बार कर रहा हूँ, लेकिन ये तीसरी बार आ रहा है. ट्रॅक भिजलेला आहे भावांनो, ट्रॅक भिजलेला आहे. आपल्याला आपण लय मागे कारण की आपण लय ब्रेक दाबून गाडी चालवतोय. सगळ्यात तुमचा शेवटला सगळ्यात तुमचा भाऊ आहे. आपण जी पटेली केली होती ती आपल्या काही कामाची नाही आले. हा काय टर्न मारलाय, काहीच टर्न मारलाय, काही विषय नाही आपला. आपण हळूहळू जाणार, पण सोडत जाणार सगळ्यांना. मला वाटते गाडी न चालवल्याचं हे एक आहे की एक्सेलरेशन वरती आपला जोर नाही आहे व्यवस्थित. आपण एक्सी सोडून वगैरे चालवतोय, त्याच्यामुळे सीन होऊ शकतो असं मला वाटतंय. हे त्यांच्या इथे गार्ड बसलेले आहेत. आपल्या गाडीला आपल्यासोबत काही झालं की हे लोक वाचवणार आपल्याला. ये बा कसम भाऊ. माझ्या पुढे कोणतरी फॉरेनर आहे, तो असला चालवतोय म्हणजे तो बघा असला केलाय. माझ्या मागून यांचे दुसरे राऊंड चालू झाले. इसको कैसा चलाने आ रहा है इतना अच्छा. ये कार्टून कैसा चला रहा है इतना अच्छा. ये कार्टून बहुत अच्छा चला रहा है. मेरे पीछे से आके उसका तो सेकंड लैप हो गया. आई डोंट नो कैसे चला रहा है. भाऊ आपल्याला ट्रेंड आहे मला वाटतंय. मी एवढा मागे आहे ना मित्रांनो, एवढा मागे. काय घेतलंय टर्न. हो काय मारलंय भाई. माझी गाडी बंद पडली मध्येच. अचानक आपलं इंजिन बंद आहे भाई. सगळे मागे चालले. ऐसा हरकत मेरे साथ क्यों होता है. बंद पडली. आपलं इंजिन बंद पडलंय गाईचे बघ. हा दिला एक्सिलेटर, इंजिन चालू. या आपला गाडी चालू परत एकदा. काय म्हणते आपण क्लच अचानक सोडलाय म्हणून गाडी बंद पडली असं. अरे कैसा आगे जा रहा है मेरे. हट. ये इंसान तीसरा लेफ्ट में मेरे आगे जा रहा है. कैसा चला रहा है इतना. अभी मैं देखूंगा इसको. अभी छूट जाता गाइस, अभी गाइस. अभी विषय होता है अपना ये. अभी ये फॉरेनर है ना, उनसे हम लोग कम्पीट करेंगे. इधर अपने लोगों से कम्पीट करने में नहीं हो रहा है. अभी देखो गाइस, अभी थोड़ा जंप बैठ गया अपना. अभी हम लोग कर रहे हैं. वो ठुक गया भाई, ठुक गया. कसं मारतोय, कसं लावतोय. हा भावनो, जीन्स माझी गेली आहे. जीन्स अशी गेली आहे माझी, कामातून गेली आहे. आणि माझे पार्टनर माझ्या दुसरा लॅप कव्हर करून तिसऱ्या लॅपवर येत आहेत माझ्या पुढे. हा शेवटचा लॅप आहे, त्यांनी आपल्याला दिलाय फ्लॅग आणि आपण मारतोय हा शेवटचा लॅप.
खतरनाक पद्धतीने खतरनाक भावा धाडधूड धाडधूड खतरनाक लॅब हा हा पक्षी उडताय आणि आपण हा लॅब धाडधूड मारतोय काचकूच 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 ये बात हा शेवटच्या लॅबला मजा आहे भावांनो जी काही दिले आपण स्वतःला झोकून ये बात ये वाट कसा फुलराडा लॅब आहा हा दिलाय त्यांनी रेड फ्लॅग आणि आपल्याला इथे जायचंय बाजूला हळूहळू जाणार तर आपली रेस संपलेली आहे का भावांनो. तर आमचं झालेलं आहे कार्टिंग करून. जर तुम्हाला पण वगैरे यायचं असेल तर हे आपलं इथे इंडी कार्टिंग जर तुम्हाला थांबा मी दाखवतो बेटर व्ह्यूनं दाखवतो. इंडी कार्टिंग अजमेरा जे वडाळावालं आहे इंदा सर्च करा गुगलवरती वडाळावाला त्यांना फोन करा आणि इथे या. फर्स्ट आला आहे फर्स्ट कसा आला मला कळलं नाही रे कसा आला रे कुठे शिकलाय हां ट्रेनिंग किया मैंने मानणं पडेल बघा मी पण आपलं पहिल्यांदा होतं पहिल्या मानाने आपण जी पटेली केली त्याचा आपला गर्व उतरलेला आहे. आणि तो माझा मित्र म्हणाला की तू वीकडेजमध्ये ये तुला शिकवतो प्रॉपर आणि मी येणार शिकणार आणि एक दिवस नाकावर टिचून जिंकणार. तर मी इन डिटेलमध्ये सांगेन आम्ही लेवल 2चे जे कॉस्ट झाली पूर्ण ती होती 850 पर हेड असं काहीतरी झालं. पण माझ्या मित्राने डिस्काउंट वगैरे दिला त्याच्यामुळे माझ्यामध्ये 850 झालेली असेल. ओरिजिनल कॉस्ट आय थिंक 950,000च्या आसपास असेल लेवल 2ची. लेवल 1ची त्याच्यापेक्षा कमी आहे. तर तुम्ही चेक करा त्यांना कॉल करून विचारा की कसं किती कॉस्ट आहे वगैरे. माझ्यामध्ये एवढं काही जास्त कॉस्टली नाही आहे त्यामुळे एक्सपिरियन्ससाठी या असा बाप एक्सपिरियन्स आहे ना. एकदा ती तुम्हाला हँडलिंगची सवय लागली ना त्याच्यानंतर जो गाडीचा या कर काही जाताना आम्ही ते फुटेज चेक करत होतो आणि मी अशी भिकमंग्यागत गाडी चालवली ना म्हणजे असं इरिटेट झालं ना मला की मी एवढा नूब कसा असू शकतो. ह्या लोकांनी खरंच चांगली चालवली शपथ. आणि सिद्धांतने तर बापच चालवली पण जो एक्सपिरियन्स होता खरं सांगा जबरदस्त. हा ब्लॉग खूप मजा आली आहे भाई आणि नेक्स्ट टाइम आम्ही परत करणार आहे हॉट डेला करणार आहे वीकडे मध्ये करणार आहे कारण की तिथे रेट्स कमी असतात वीकडेला. असली बाप रेसिंग करणार ना असलं कॉम्पिटिशन होणार ना आणि शिकणार आहे. आता तर शिकलो आता एक्सी वरनं पाय काढणारच नाही. सो वी विल मीट ऑन अनदर डे विथ जस्ट अनदर निखिल. सी यू सून.